राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना. श्री वैद्य व सौ मुक्ता वैद्य. आत्म्याची सद्रूपता. इंद्रिय आणि मनाच्या अस्तित्वाचा भास होत असताना तेथेही केवळ सद्रूप अधिष्ठानच असते. किंबहुना त्या अधिष्ठानाच्या आधारानेच इंद्रियादी विशेष वस्तू भासतात. दृष्टांत. भिंतीवर दिव्याचा प्रकाश पडला आहे असे समजूया. त्याच भिंतीवर दिव्यासमोर धरलेल्या आरशामुळे परावर्तित झालेला प्रकाश पडला आहे असेही समजूया. आता मूळ दिव्याचा प्रकाश आणि प्रतिबिंबाचा प्रकाश एकावर एक पडल्याने मूळ प्रकाश कोणता हे ओळखता येणार नाही. पण आरसा झाकला की मूळ प्रकाश आहे तसा दिसतो. या दृष्टांताप्रमाणे आत्म्याच्या मूळ अस्तित्वाबरोबर देहेंद्रिय, मन इत्यादींचे विशेष अस्तित्वही असल्याने आत्म्याची सद्रूपताच फक्त वेगळी करता येत नाही, तरीही अंतर्मुख होऊन देहेंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी सर्व बाजूला सारले तर सद्वस्तूचा अनुभव स्पष्टपणे जाणता येतो. शुद्ध अस्तित्वच तुझी निजस्थिती आहे. कोणतेही आगंतुक काम करून झाल्यानंतर हा सिद्धेश्वर सिद्धच. अनेक गोष्टी जाणून घेतल्यानंतर पुन्हा तो सर्वरहित आपण एकटाच उरतो. अध्यक्षपद मिळाल्याचा आनंद काही क्षण नाचून झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ अस्तित्वच असते. अथवा शोक चिंता येऊन गेल्यानंतरही पुन्हा निर्मल सहज स्थितीच असते. तू प्रयत्नाने हा सिद्धेश्वर वाढवू शकत नाहीस किंवा कमीही करू शकत नाहीस. त्याचप्रमाणे तुझ्या सहज सिद्ध स्थितीच्या अस्तित्वाला विद्वत्ता किंवा ढपणा, श्रीमंती किंवा गरिबी स्पर्शू शकणार नाही. सुरूपता, कुरूपता यांचाही संबंध येणार नाही. किंबहुना केवळ सद्रूप भुवनत्रयातील प्राणिमात्रांच्या नामरूप गुणापासून अतीत होऊन त्यांच्यामध्ये वास केला आहे असे असताना सर्व लोक निश्चिंत आणि परमसमाधान रूप असलेल्या या सद्वस्तूला संचित म्हणून अन्य वस्तूमुळेच सुख होऊ शकते या भ्रमात पडले आहेत आणि त्या वस्तूला कशाने तरी सुखी करण्यासाठी पर्वतप्राय प्रयत्नात गुंतले आहेत. आत्म्याची चिद्रूपता. कोणत्याही मनाने जाणता येत नाही, पण ज्यापासून मनाला जाणू शकता तेच ब्रह्म असे जाण. तो आपल्या बुद्धीला प्रेरणा देतो. तो बुद्धीपेक्षा श्रेष्ठ पलीकडे आहे. प्रश्न. देव कोण? उत्तर. मनाला साक्षी असणारा. या सर्व प्रमाण वचनावरून आत्मा म्हणजे मनाला जाणण्याची शक्ती प्रदान करणारा मन, बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आणि वेगळा असला म्हणजे केवळ जाणीव असल्याने आत्मा हा केवळ ज्ञान अर्थात चित्स्वरूप आहे हे सिद्ध होते. शब्द ऐकताना ज्ञान शब्दाकार होते, त्याप्रमाणे रूप पाहताना ते रूपाकार झाल्यासारखे भासले तरीही जड वृत्तीच तदाकार होते. तर ते ज्ञान मात्र केवळ प्रकाशक होऊन निर्विकारच असते. यासाठी दृष्टांत. लोखंडी गोळा विस्तवाप्रमाणे तापला असताना तो विस्तव म्हणजे अग्नीच गोलाकार आहे असे दिसत असले तरीही अग्नी आकाररहितच असतो. विषयाप्रमाणेच कल्पना करतानाही ज्ञान कल्पनाकार झाल्यासारखा बाद झाला तरीही ते अलिप्त आणि निर्विकारी असते. आता शब्द स्पर्शादी विषयांना जाणणारे ज्ञान आणि कल्पना करणारे ज्ञान वेगवेगळे नसून एकच आहे. किंबहुना तेच ज्ञान जागृतीतील सर्व व्यापार जाणते. ते स्वप्नही जाणते आणि त्याला झोपही कळते. सारांश काय?
तर विषय भेद असो किंवा कल्पना भेद असो वा अवस्था भेद असो, ज्ञान त्या सर्वांमध्ये एकरूपतेने निर्लिप्तपणे असते. आत्म्याची आनंदरूपता. शिष्य: मी सर्व काळ असणारा सत, सर्व जाणणारा चित आहे. या गोष्टी जाणायला सोप्या आहेत, पण मी आनंदरूप आहे या गोष्टीचा अनुभव नसल्याने त्याबद्दल विश्वास वाटत नाही. गुरु: खरं आहे. जीवभावामुळे अपूर्णतेचा भास होऊन त्यामुळे आपला स्वतः सिद्ध आनंद झाकला गेला आहे, ही गोष्ट खरी आहे. पण झोपेत कल्पनारहित होऊन आरामात बसलो असताना इत्यादी वेळी अनायासाने जीवभाव लय पावला असताना हा आनंद अनुभवाला येतो. याशिवाय प्रत्येकजण आपल्यावर निर्हेतुकपणे आत्यंतिक प्रेम करत असतो, ही आपल्या आनंदरूपतेचीच खूण आहे. शिष्य: आपला आनंद आपण स्वेच्छेने जाणणे शक्य आहे का? गुरु: होय, शक्य आहे. अहंकाराचा त्याग करून केवळ अनुभव मात्र स्थितीत राहाल तर आत्मानंद प्रगट होतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.